नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. सध्या कांद्याची चर्चा जोरात चालू आहे. मागील काही दिवसापासून कांद्याचे दर हे वाढलेले दिसून येत आहे आणि सगळीकडे इव्हन आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा कांद्याचे दर आता सध्या वाढलेले आहे आणि कांद्याचा तुटवडा काही दिवसापासून दिसून येत आहे. मी वारंवार शेतकऱ्यांना विनंती करतोय की सध्या जे काही कांद्याचे दर आहेत ते अनिश्चित आहे. म्हणजे खायचं दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशा स्थितीमध्ये सध्या कांद्याचे दर चालू आहे. थोडक्यात त्याबद्दल माहिती देतोय आणि या व्हिडिओमध्ये काय काय आपण माहिती देणार आहे ते तुम्हाला आता सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कांदा विकायचं कधी, ठेवायचं कधी आणि जे नवीन कांदा जो आहे दक्षिण भागामधील जो कांदा आहे तो किती प्रमाणात येऊ शकतो आणि त्याचं काय फरक आपल्या कांद्यावर पडू शकतो का, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सध्या कांद्याची स्थिती काय आहे, सौदी अरब म्हणजे अरब कंट्रीमध्ये सध्या कांद्याचे दर काय आहे आणि बांगलादेशमध्ये सध्या स्थिती काय आहे आणि इवन जे काही कांदा साठवलेले किती प्रमाणात आहे, जे डबल पत्ती कांदा असू द्या ते किती प्रमाणात साठवलेले आहेत, त्याचाही पूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचा आहे. स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच तुम्ही तुमचं जे काही मत आहे या आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सध्या जे काही कांद्याचे दरामध्ये तफावत आहे ते मी वारंवार मागच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये मी सांगत आलेलो आहे आणि बाजारभाव अजून पुढे कसे राहतील या संदर्भात मी सांगणारच आहे. शेवटी कांदा विकायचा आणि ठेवायचा हा शेवटी तुमचा निर्णय आहे. कोणाचाही तुमच्यावर दबाव नाहीये. तुमच्या स्वबुद्धीने तुम्ही कांदा ठेवू शकता या विकू शकता, हे तुमची जबाबदारी आहे. ठीक आहे, आपण फक्त समीकरण काय आहे, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय चिन्ह आहे, कांद्याची स्थिती काय आहे, याच्यावरती सध्याची वर्तमान स्थिती काय आहे आपण हे सांगू शकतो. त्यावरती तुम्ही आढावा घेऊन तुमचा कांदा ठेवायचा का विकायचा हा तुमचा निर्णय आहे. ठीक आहे, तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर शेतकरी मित्रांनो, सध्या आपण कांद्याची स्थिती काय आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कांद्याची स्थिती काय आहे ते जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, मागील आठवड्यापासून कांद्याचे दर हे वाढलेले दिसून येत आहे. तर काही मार्केटमध्ये जो कांद्याचा दर आहे ते 25च्या आतमध्ये आहे. ते जसं नाशिक भागामध्ये असू द्या, नाशिक या आणि नगर आणि संभाजीनगर या भागामध्ये जे कांद्याचे दर आहे ते मात्र 27-28 रुपयेपर्यंत आहे. परंतु जसे जसे आपण दक्षिणेकडे जात आहात तिथे तिथे कांद्याचे दर हे वाढलेले दिसून येत आहेत. काही ठिकाणी तर आडत्यामध्ये आणि व्यापारीमध्ये रेस चालू आहे की कांदा तुझा महाग विकतोय का माझा महाग विकतोय, याच्या रेसमध्ये शेतकऱ्याचे मरण सध्या सुरू आहे. कारण बघितले असता तिथे काही ठिकाणी 3500 रुपये 3400 रुपये कांदा विक्री होताना दिसत आहे. एक दोन वक्कल जो कांदा जो आहे तो एकच क्वालिटीचा कांदा आहे. म्हणजे एक शेतकरी कांदा घेऊन येत आहे, त्यामध्ये 1 नंबर क्वालिटीचा कांदा जो आहे तो 3500 रुपये विक्री होत आहे आणि 2 नंबर क्वालिटीचा कांदा तो आहे 2300-2200 रुपये विक्री होत आहे. एवढा फरक म्हणजे 10 ते 12 रुपयाचा फरक इथे निघला जातोय. त्यामुळे जो सरासरी जे मार्केट आहे त्यामध्ये मोठी तफावत आपण बघितली आहे. त्यामुळे ही तफावत नसू नये हे वारंवार मी सांगत आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी भटकतायत. त्यामुळे काय होत आहे की कांद्याचे दर खूप मोठे वाढलेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी काय करतोय, सध्या कांदा जो आहे मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. नंतर आवक वाढली, आमदनी वाढली तर 100% जे काही कांद्याचे दर आहे ते कमी होऊ शकतात. पण सध्या जे काही कांद्याची कमी होण्याचे चान्सेस आहेत ते खूप कमी आहे. ठीक आहे, तर आपण यावरती आपण थोडं चर्चा करायचं आहे. तुम्ही कांदा कधी विकायचं आणि कधी ठेवायचा हा आपण व्यवस्थित आपण या संदर्भात व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, सध्या आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये थोडीशी आढावा घेऊया. बघा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या युद्धामुळे भरपूर कांद्याची जी काही तुटवडा आहे ते जाणवलेला आहे. काय मागील 1-2 महिन्यामध्ये भरपूर जे कांदा सप्लाय आहे ते थांबलेलं होतं. परंतु आता हळूहळू का होईना कांद्याचे जे कंटेनर चालू आहे, परंतु मागील काही दिवसापासून परत एकदा थोडासा ताणतणाव वाढलेला दिसून येत आहे. परंतु सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अरब कंट्रीमध्ये 150 ते 180 रुपयेपर्यंत जे कांद्याचे दर आहे ते वाढलेले दिसून येत आहे.
त्यामुळे कांद्याची मागणी मात्र तिथे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि कांद्याची निर्यात सुद्धा तिकडे होताना दिसत आहे. आणि बांगलादेशमध्ये सुद्धा कांद्याची जी काही तुटवडा आहे ती मागील 1-2 महिन्यापासून दिसत आहे. तिथे कांद्याची जी मागणी आहे ती हळूहळू वाढणार आहे आणि सध्या जी काही दर आहे ते 70 रुपयाचे पार, म्हणजे भारतीय रुपयाच्या तुलनेने बघितलं तर तिथे 70-80 रुपयाच्या पार तिकडची जी काही बाजारभाव आहे ते गेलेले आहे दिसून येत आहे. ठीक आहे. तर हे झाले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपण थोडक्यात माहिती घेतली. तर एकंदरीत यावर्षी कांद्याची मागणी वाढलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, मागच्या 2 वर्षापासून कांद्याचे दर आहे ते वाढलेले नव्हते. त्यामुळे भरपूर शेतकरी नाराज होऊन कांद्याची जी काही लागवड आहे ती कमी केलेली होती. त्यामुळे कांद्याचे साठवण आहे ती थोडंसं कमी झालेलं होतं. परंतु एवढे पण नाही कमी झाले होते. ते 10 ते 15% जे कांदा आहे ते जी साठवण आहे ती कमी झालेली होती. कारण की लागवड कमी होतं आणि एवढ्या टक्केवारी का कमी, म्हणजे जास्त शेतकरी कांदा हा मार्केटमध्ये उतरवला नव्हता. कारण की जे कांद्याचे दर आहे ते खूप कमी होते. त्यामुळे ते डेअरिंग करून जे कांद्याची साठवण आहे ती ठेवली होती. त्यामुळे कदाचित त्यांना आज चांगले दिवस बघायला भेटलेले आहेत. अजून एक गोष्ट महत्त्वाची शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा असा एक टर्निंग पॉईंट आलेला होता की जे साऊथमधील जो कांदा आहे, म्हणजे हैदराबाद, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक भागामधला जो कांदा आहे तो लवकर येतो आणि जून-जुलैच्या महिन्यामध्ये पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात येतो असे आपल्याला माहीत होतं. परंतु मागच्या वर्षी ते मोठ्या प्रमाणात आलेलेही सुद्धा होते. परंतु पावसाने नंतर ते पूर्ण घोळ जो आहे ते निर्माण केला आणि मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान त्या भागामध्ये झालेले होते. ज्या टायमाला दक्षिणेमध्ये कांद्याची लागवड केली जाते त्या टायमाला कांद्याचे दर मात्र खूप कमी होते. त्या टायमाला कांद्याचे दर होते फक्त 8 रुपयापासून ते 12 रुपयापर्यंत. हे कांद्याचे दर मागील 2 वर्षापासून असेच होते. त्यामुळे यावर्षी भरपूर शेतकरी कंटाळून गेले होते. कदाचित त्यामुळे कांद्याची जी लागवड आहे ती झाली नव्हती. प्रत्यक्षात आपण तिथले कांद्याची लागवड बघितली असता तर ते फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये कांद्याची रोपे टाकायला सुरुवात करतात आणि एप्रिल-जून महिन्यामध्ये कांद्याची लागवड केली जाते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कांदा मार्केटमध्ये यावर्षी येतो. परंतु जे काही यावर्षी मान्सूनने घोळ घातला की बाबा यावर्षी जे काही मान्सून आहे तिकडेही लेट आहे, इकडेही लेट आहे. त्यामुळे जी काही जून महिन्यामध्ये कांद्याची लागवड होणार होती ती खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. फक्त नदीकाठच्या क्षेत्रात म्हणजे कृष्णा नदीकाठ क्षेत्रामध्ये थोडीफार कांद्याची लागवड मात्र झालेल्या आहेत. बाकी ठिकाणी कांद्याची लागवड खूप कमी आहे. एकंदरीत यावर्षी नवीन कांद्याची लागवड ही कमी झालेली दिसून येत आहे. त्यामुळे निश्चितच नंतरच्या काळामध्ये जे कांद्याचं जो पूर्ण भार आहे जुन्या कांद्यावर टिकणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोलापूर या अशा जिल्ह्यामध्ये जी कांद्याची लागवड आहे, कांद्याची रोपं टाकणी आहे ते जून महिन्यामध्ये केली जाते आणि जुलै-सप्टेंबर पर्यंत ऑक्टोबरपर्यंत कांदा हळूहळू मार्केटमध्ये येतो. परंतु यावर्षी तिची जी स्थिती आहे ती तशी ती दिसून येत नाहीये. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये जे कांद्याचा तुटवडा आहे ते वाढू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो सांगायचं राहिलं की यावर्षी जो कांद्याचा दर आहे ते मात्र आता आपल्याला 25-30 रुपये दिसून येत आहे आणि जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत अगर हेच कांद्याचा दर समजा अगर 30 पार, 35 पार, 40 पार अगर गेला, म्हणजे 35 रुपयाच्या पार अगर गेला तर ते थोडासा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. कारण की यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये खरीप जो पेरणी आहे ती खूप उशिरानं होत आहे. म्हणजे ते जून 15-20 तारखेनंतर होणारी पेरणी आहे ती अद्याप सध्या झालेली नाहीये. काही भागात झालेली आहे, परंतु ज्या भागात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केला जातो महाराष्ट्रामध्ये, जसं की सोलापूर जिल्हा आहे, नगर या भागामध्ये जे आहे जे कांद्याची लागवड आहे मोठ्या प्रमाणात केला जातो, त्या भागामध्ये जी काही खरीपची पेरणी आहे ती कमी झालेली आहे. मग अजून एक 10 दिवस 15 दिवस पुढे सरकले पेरणी तर निश्चितच कांद्याची लागवड आहे ती थोडी वाढू शकते. त्यामुळे जोपर्यंत कांद्याची लागवड क्षेत्र आकडा समोर येत नाही तोपर्यंत बाजारभाव मात्र
वाढत राहणार आहे. कांद्याचे बाजारभाव जो कधीपर्यंत वाढणार म्हणजे जोपर्यंत लागवड क्षेत्र किती आहे, नंतरच्या काळामध्ये कांदा तुटवडा किती होऊ शकतो तोपर्यंत कांद्याचे बाजारभाव हे वाढत राहणार आहे. म्हणजे जुलैच्या शेवटपर्यंत जे कांद्याचे दर आहे ते मात्र आपल्याला दिसून येत आहे की त्या टायमाला तरी आपल्याला समजेल की कांद्याची लागवड या एवढ्या प्रमाणात झालेली आहे, तर त्यावेळेस कांद्याचे बाजारभाव कमी किंवा वाढू शकतो. परंतु आकडा अगर जास्त प्रमाणात आला तर बाजारभाव कमी 1-2 रुपयांनी का होईना कमी होऊ शकतो, कारण की यावर्षी अशी स्थिती दिसून येत आहे. ठीक आहे, तर शेतकरी मित्रांनो, अजून काही मुद्दे राहिलेले असावेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अजून 1-2 मुद्दे राहिलेले आहेत, मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला शेअर करणार आहे. व्हिडिओ मात्र मोठा होत चाललेला आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कांदा विक्री कधी करायचा. समजा अजून एक थोडक्यात महत्त्व सांगून जातो की शेतकरी मित्रांनो, 15 जुलै नंतर आणि 30 जुलैच्या आधी थोडासा बाजारभावामध्ये टाईट म्हणजे पोझिशन थोडीशी अवघडणार आहे. आकडे समोर आले की बाजारभाव कमी जास्त होऊ शकतो, परंतु आकडे मात्र कमी आले तर बाजारभाव वाढू शकतो. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहे की यावर्षी जुलै महिन्यात 50 पार असे भरपूर ठिकाणी ऐकलं 50 पार कांदा होणार, असे मात्र शक्य नाहीये की समजा या असं झालं की 40 रुपये पार अगर या जुलै महिन्यामध्ये कांदा गेला तर पुढे चालून कांद्याचे बाजारभाव जास्त काळ टिकणार नाहीत, हे लक्षात मात्र घ्यावं लागेल. कारण की नंतरच्या काळामध्ये जे कांद्याचे दर आहे ते कमी होऊ शकतात, कारण की लागवड क्षेत्र हे वाढू शकतात. कारण की ऑलरेडी खरीप पेरणी कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा कल राहणार की यावर्षी आपण जे कांदा आहे ते मोठ्या प्रमाणात लागवड करूया आणि बहती गंगामध्ये हात धुवून घेऊया, हा शेतकऱ्यांचा कल राहणार आहे. त्यामुळे शक्यतो जे काही खोटे जे भाव आहे ते दाखवणे बंद करायला पाहिजे. कारण की 1-2 वक्कल 35 रुपये काढून बाकी सर्व जे काय आहे ते 20-18 रुपये बाजारभाव काढला जातोय. त्यामुळे हा डिफरन्स खूप मोठा आहे. त्यामुळे शेतकरी भ्रमित आहे आणि बाकी शेतकऱ्यांना भ्रमित केला जातोय. हा कुठेतरी थांबला पाहिजे, या गोष्टी कुठेतरी थांबली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य ते दर पुढच्या काळामध्ये आणि आताही भेटले पाहिजे, हा माझा उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा. व्हिडिओ चांगला वाटला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद.